नमस्कार. आजचा आपला व्हिडिओ हा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला आपल्या दुकानात माल कुठून भरायचा आहे. आपण 2 व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की दुकान ओपन करायला किती खर्च येतो. त्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की माल भरायला सुद्धा किती खर्च येतो. आणि त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कोणकोणते लायसन्स लागतात दुकान ओपन करण्यासाठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की माल कुठून आणायचा दुकानासाठी. तर आपण सर्वात प्रथम आपल्या परिसरात आपल्या एरियामध्ये जो होलसेलर असेल त्याला भेटायचं आहे, त्याच्याकडे जायचं आहे. त्याला आपल्याला सांगायचं आहे की मला नवीन दुकान सुरू करायचं आहे, त्यासाठी मला लागणारा माल पाहिजे आहे. तर त्या ठिकाणी भरपूर माल असेल, सगळं असतं त्या लोकांकडे. बिस्किटं, चॉकलेट्स, मसाले, शॅम्पू, आंघोळीचे साबण, कपड्याचे साबण, भांड्याचे साबण, पॅराशूट तेल, त्याच्यानंतर पेस्ट असेल, ब्रश असेल, म्हणजे A to Z माल आपल्याला त्यांच्याकडून मिळतो. काही माल असा असतो जो होलसेलरकडे मिळत नाही, म्हणजे जो कंपनीचा असतो स्पेसिफिक, तो माल आपल्या दुकानात डायरेक्ट कंपनीवाले येतात. आपलं दुकान आता समजून घ्या आपण सुरू केलं आहे आणि प्रत्येक दिवशी रोज एक ना एक सेल्समॅन तुमच्या दुकानात येणार. वेगवेगळ्या कंपनीचा असेल तो, आणि तो आपल्याला आलं की त्यांच्या कंपनीचे प्रोडक्ट आपल्याला दाखवणार आणि त्या प्रोडक्टमध्ये तो आपल्याला त्याच्यातली मार्जिन वगैरे सगळं समजून सांगेल. तुम्हाला जर तो प्रोडक्ट आवडला, त्याला व्यवस्थित सगळं विचारून घ्यायचं की बाबा मला हा माल कितीला भेटणार, मी विकल्यानंतर मला याच्यावर किती रुपये भेटतील, हे सगळं व्यवस्थित विचारून घ्यायचं. कारण की खूपशा वेळा काय होतं, नवीन आपण जेव्हा दुकान चालू करतो की अरे हे मला कितीला भेटलं आहे आणि मी हे कितीला विकू आणि हे विकल्यानंतर मला किती रुपये मिळणार आहेत, हे नवीन दुकानदारांना समजत नाही. तर आपण जेव्हा नवीन दुकान सुरू करतो, नवीन माल भरतो, तो आपण मला वाटतं तेव्हा आपण सर्वांनी एका कागदावर लिहून घेतलं पाहिजे की बाबा हा बिस्किटचा पुडा मला एवढ्या रुपयाला पडला आहे, मला एवढ्या रुपयाला भेटला आहे आणि मी हे एवढ्याला विकल्यावर मला एवढे पैशांचा नफा होणार आहे किंवा एवढे पैसे मला सुटणार आहेत. तर या हिशोबाने आपल्याला माल भरायचा असतो. A to Z माल हा आपल्याला होलसेलरकडे मिळतो. आणि राहिला दुसरा जो माल असतो, जसं की गहू, तांदूळ, ज्वारी असेल, तेल असेल, हे आपल्याकडे अजून व्यापारी असतात आपल्या एरियात, जे मोठे दुकानदार असतात. आपण त्यांना कॉन्टॅक्ट जर केला की ते सुद्धा आपल्याला होलसेल रेटमध्ये आपल्याला माल द्यायला तयार होतात. तर त्यांच्याकडे मला असं वाटतं, नवीन आपण दुकान सुरू करत असताना जास्त भरमसाठ माल भरायचा नाही आहे. आपण थोडा माल ठेवायचा, पण सगळं ठेवायचं. थोडा माल आणायचा, सगळं ठेवायचं. आणि त्या नंतर तुम्हाला माहीत पडणारच की सगळ्यात फास्ट जाणारा माल कोणता आहे, 1 आठवड्यात, 2 आठवड्यात. आणि मग तोच माल आपण प्रत्येक वेळी रिपीट करत राहायचं. कारण की खूपसा माल असतो, काही माल असा असतो की तो पडूनच राहतो, विकलाच जात नाही. कारण की आपल्याला त्याबद्दल नॉलेज नसते, आपण तो विकत घेतलेला असतो, तर तो माल तसाच पडून राहतो. तर पुढच्या वेळी तो माल आणायचा नाही. मग आपल्याला काही महिन्यात हे समजतंच की बाबा सगळ्यात जास्त माल कोणता विकला जातो आहे, कोणत्या कंपनीचा विकला जातो आहे, तर तो स्टॉकमध्ये ठेवायचा. पण भरपूर स्टॉकसुद्धा भरून ठेवायचा नाही. भरपूर स्टॉक भरून ठेवला की आपले पैसे गुंतून राहतात, त्यामुळे आपल्याला दुसरा माल भरता येत नाही. आपण बिस्किट, चॉकलेट या सगळ्या ज्या गोष्टी असतात, बिस्किट, चॉकलेट, शॅम्पू, या सगळ्या ज्या गोष्टी असतात, या सगळ्या गोष्टी 20-25 हजारांमध्ये, 30 हजारामध्ये आपल्या कवर होऊन जातात. बाकी राहिलेल्या गोष्टी असतात, साखर, त्याच्यानंतर गहू, तांदूळ, ज्वारी, तेल, या सगळ्या आपल्याला जवळपास 15 ते 20 हजार रुपये आपल्या याच्यामागे जातात. पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच होतं की नवीन माल भरायचा असेल तर आपल्याला जवळपास 50 ते 60 हजार रुपये खर्च येतोच. आणि त्याच्यानंतर खूपसा माल हा कोणत्या भावात घ्यायचा, कोणत्या भावात विकायचा, म्हणजे एखाद्या गोष्टीची पाव किलोची रक्कम किती आहे आणि कोणी आपल्याला 10 रुपयाला ती गोष्ट मागितली तर ती 10 रुपयात किती द्यायची, 20 रुपयात किती द्यायची, हे सगळंसुद्धा आपण एका वहीमध्ये पहिले लिहून घ्यायला पाहिजे. कारण की नवीन दुकानदारांना हा खूप त्रास होतो की बाबा 1 किलो 100 रुपयाला आहे तर 100 ग्राम कितीला. तर आपण तो विचार करतो की 1 किलो 100 रुपयाला तर 100 ग्राम 10लाच असू शकतो. तर काही दुकानदार असं करतात, 10 रुपयालाच देतात, पण काही दुकानदार ते 12 रुपयाला देतात. कारण की त्याच्यात आपला कागद जातो, आपली थैली जाते, तर आपल्याला त्यामध्ये काहीतरी पैसे सुटले पाहिजे. तर नवीन धंदा चालू करत असताना यासुद्धा गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि होलसेलरकडून प्रत्येक गोष्टीची आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. एखाद दिवस दुपारी जायचं, दुपारी धंदा त्या लोकांचा पण थोडा कमी असतो, दुपारी जाऊन त्या लोकांना सगळं विचारून घ्यायचं. आणि ते लोक कदाचित खोटं सांगणार नाहीत, कारण की पुढच्या वेळेससुद्धा तुम्ही त्यांच्याकडे गेले पाहिजेत अशी त्यांची अपेक्षा असते, म्हणून ते सुद्धा तुम्हाला खोटं सांगणार नाहीत. म्हणून तुम्ही त्यांच्याकडे जा, 1-2 तास तुमचा घालवा, त्यांच्याकडे बसा, प्रत्येक गोष्टीची नॉलेज घ्या आणि त्यानंतर धंद्यात उतरा.
तुम्हाला अजून या संदर्भातली काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी नक्की त्याचा रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन. आणि आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला, काही याच्यातून तुम्हाला इम्पॉर्टन्स वाटल्या असतील गोष्टी, तर तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांनासुद्धा सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून आपण आपल्या मराठी बांधवांना उद्योगधंद्यामध्ये व्यवस्थित उतरवून स्ट्रॉंग करू शकू. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.